श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, सावधान रहा. 1 ते 7 एप्रिल कुंभ राशीच्या आयुष्यात पिंक मून व हनुमान जयंतीचा हा चमत्कार तुम्हाला श्रीमंत करणार की मोठ्या संकटात टाकणार. कुंभ राशीच्या जातकांनो, एप्रिल महिन्याची ही पहिली सुरुवात तुमच्यासाठी साधीसुधी नसून नशिबाचे एक मोठे चक्र फिरवणारी ठरणार. 2 एप्रिलला येणारी हनुमान जयंती आणि आकाशात दिसणारा तो रहस्यमयी पिंक मून तुमच्या आयुष्यात अशा काही काही घटना घडून आणणार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ग्रहाचा सेनापती मंगळ आपली रास बदलून शनीच्या कक्षेत शिरत असताना तुमच्या कुंडलीत एक असा योग तयार होतोय जो तुमच्या घराचे दरवाजे पैशाने भरू शकतो. पण लक्षात ठेवा, याच काळात चंद्राचे अष्टम भ्रमण तुमच्या मानसिक शांतीवर असा घाला घालणार आहेत की तुम्ही स्वतःवरचा ताबा गमवू शकता. मित्रांनो, हा आठवडा तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार की जमिनीवर पाडणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला वाटत असेल की गोष्टी आता सुरळीत होत आहेत, पण खरी गुंतागुंत आता सुरू होणार. तुमच्या नशिबात दडलेला तो गुप्त धन लाभ आणि परदेश गमनाचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे. पण छोटीशी एक चूक तुम्हाला या संधीला राखेत मिळवू शकते. या 7 दिवसात तुमच्या घरात कोणत्या वादाची ठिणगी पडणार? हनुमान जयंतीच्या दिवशी केलेला तो विशेष उपाय तुमचे नशीब पालटू शकतो का? या सर्व प्रश्नाची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर दिलीच आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ चुकूनही मध्ये सोडला तर कदाचित या सप्ताहात मिळणाऱ्या या मोठ्या संधीला तुम्हाला कायमचे मुकावे लागेल. तुमच्या प्रगतीसाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहणे तुमची आजची सर्वात मोठी गरज आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, एप्रिल महिन्याची ही सुरुवात तुम्हाला तुमच्यासाठी सामान्य नसून अत्यंत दैवी व शक्तिशाली असणार. 1 एप्रिल पासून सुरू होणारी चैत्र पौर्णिमा आणि 2 एप्रिल रोजी साजरी होणारी हनुमान जयंती तुमच्या नशिबात मोठे बदल घडून आणणार. या दिवशी आकाशात दिसणारा पिंक मून आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असेल. त्याचा थेट प्रभाव तुमच्या अंतर्मनावर पडणार आहे. मित्रांनो, चंद्राची ही स्थिती तुमच्या मनात आतापर्यंत असलेल्या सर्व शंका व अर्धवट राहिलेल्या विचारांना पूर्णविराम देईलच. हनुमान जयंतीचा हा शुभ मुहूर्त तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून तुम्हाला ध्येयाप्रती अधिक गंभीर व शिस्तबद्ध बनवण्यासाठी सुद्धा प्रेरित करण्यात आलाय. कुंभ राशीच्या जातकांनो, याच काळात ग्रहाचा सेनापती मंगळ आपले राशी परिवर्तन करत असल्याने कुंभ राशीसाठी एक विलक्षण योग तयार होतोय. मंगळाचे हे संक्रमण शनीच्या प्रभावाखाली येत असल्याने तुमच्या आयुष्यात आतापर्यंत रखडलेले कामे अचानक वेग घेताना दिसतीलच. जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असाल तर हनुमान जयंतीचा हा काळ तो निर्णय घेण्यासाठी सर्वोत्तम आहे. या सप्ताहात ग्रहाची ऊर्जा तुम्हाला जुन्या सवयीपासून दूर नेऊन एका नवीन आणि यशस्वी मार्गावर उभे करणार आणि हा पिंक मून केवळ आकाशातच चमकणार नाही तर तुमच्या प्रगतीचे नवे दालन उघडणारा ठरेल. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाच्या आवाजावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, या सप्ताहात तुमच्या करिअरमध्ये एक मोठी क्रांती होताना दिसेल. सुरुवातीला जरी तुम्हाला कामाचा थोडा प्रेशर आणि ताण जाणवत असला तरी घाबरून जाऊ नका. चंद्राचे अष्टम, नवम व दशम भ्रमण तुमच्या व्यावसायिक आयुष्यात महत्त्वाच्या भूमिका बजावताना दिसतील. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम किंवा एखादा ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा त्यासाठी सुवर्णकाळ ठरेल. तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची हीच ती वेळ आहे. आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला घरातील मोठ्या व्यक्तींचे आणि अनुभवी मार्गदर्शकांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमच्या भविष्यातील योजनाचा एक ठोस आकार मिळेल. तुम्ही करिअरमध्ये मोठी झेप घेऊही शकाल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा स्वप्नपूर्तीचा ठरेल. विशेषतः जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात किंवा घरापासून लांब जाऊन शिक्षणाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ग्रहाची स्थिती अत्यंत अनुकूल आहे. तुमच्या प्रयत्नांना आता नशिबाची साथ मिळेल आणि कोणीतरी प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमचे प्रवेशाचे मार्ग सुद्धा मोकळे होतील. मात्र यश मिळवण्यासाठी केवळ नशिबावर अवलंबून राहून चालणार नाही, तर तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्हाला अभ्यासाचा सराव सुद्धा वाढवावा लागेल. मंगळाची ऊर्जा तुम्हाला एक नवीन उत्साह देईल, ज्यामुळे तुम्ही कठीण विषयावर सुद्धा सहज मात करू शकाल. तुमची मेहनत, ग्रहाची साथ मिळून या सप्ताहात तुमच्या शैक्षणिक प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे कुंभ राशीच्या जातकांनो, या सप्ताहात तुमची आर्थिक बाजू अत्यंत रंजक वळणावर असेल. मंगळाची मीन राशीतील गोचर तुमच्या उत्पन्नाचे मार्ग मोकळे
करताना ठरतील. जर तुम्ही रिअल इस्टेट मालमत्तेशी संबंधित व्यवहार करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी जॅकपॉट ठरू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे प्रबळ योग दिसत आहेत. व्यवसायातील स्तरावर सुद्धा नवीन क्लायंट्स किंवा पार्टनरसोबत होणारी तुमची यशस्वी बोलणी होईल आणि त्यामुळे तुमच्या तिजोरीत वाढ होताना दिसेल. आर्थिक सुधारणाचे वारे तुमच्या भविष्यासाठी अधिक सुरक्षित व सक्षम बनताना दिसत आहेत. मित्रांनो, या आठवड्यात कुंभ राशीत जातकांनो लक्ष्मी प्रसन्न होत असताना कुबेराचा हात मात्र थोडा सैल राहण्याची शक्यता आहे. कारण एक इशारा दिलाय गुरुजींनी, जशी तुमची इन्कम वाढणार तसे तुमचे खर्च देखील वाढताना दिसतात. मंगळाचा प्रभाव तुम्हाला अनावश्यक खरेदी किंवा लक्झरी गोष्टीवर पैसा खर्च करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. त्यामुळे हा आठवडा सुरू होताच एक कडक असं बजेट प्लॅन तयार करणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही नियोजित पद्धतीने खर्च केला तर या आठवड्यात वाढलेल्या उत्पन्नाला तुम्हाला दीर्घकालीन फायदा होईल. लक्षात ठेवा, आलेला पैसा टिकवणं हेच या सप्ताहातील सर्वात मोठे आव्हान व यशाचे गमक ठरणार आहे. त्याचसोबत कुंभ राशीच्या जातकांनो, या सप्ताहात तुमच्या खाजगी नात्यामध्ये एक वेगळी भावनिक खोली तुम्हाला अनुभवायला मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या पार्टनरशिप किंवा जवळच्या लोकांशी होणारी बातचीत अत्यंत महत्त्वाची ठरेल. जोडीदारासोबतचे तुमचे सामंजस्य वाढेल. एकमेकाप्रती असलेला विश्वास अधिक दृढ सुद्धा होईल. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल आणि भविष्यातील योजनाबद्दल अत्यंत गंभीरपणे विचार करायला सुरुवात कराल. एकमेकाच्या भावना समजून घेतल्यामुळे नात्यात एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण होईल, जो तुम्हाला मानसिक बळ देणारा ठरेल. ही वेळ आपल्या प्रिय व्यक्तीसोबत मोकळेपणाने संवाद साधण्याची आणि जुने गैरसमज दूर करण्याची आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, 7 एप्रिल जसा जवळ येईल तसा तुमच्या भावनाची जी तीव्रता असेल ती अचानक वाढू शकेल. कारण मंगळ आणि शनीच्या युतीमुळे तुम्ही अधिक इमोशनल व हळवे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे छोट्या गोष्टीवर सुद्धा तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं. गुरुजींनी स्पष्ट सावध केलं की अशा वेळी तुम्हाला संयम आणि शांती राखणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही रागाच्या भरात किंवा अति भावनिक होऊन काही बोललात तर त्याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक शांततेवर होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संतुलन राखा आणि कोणातही गोष्ट मनात दाबून ठेवण्यापेक्षा ती स्पष्ट बोलायला शिका. खरी व प्रामाणिक बातचीत तुमच्या नात्यात गोडवा आणि सद्भाव टिकून ठेवू शकेल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा ठरेल. ग्रहांची स्थिती तुम्हाला शारीरिक व मानसिक स्तरावर काहीसे अपडाऊन दाखवू शकते. विशेषतः रक्तभिसरण, पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. या सप्ताहात ओव्हर थिंकिंग व अतिविचार करणे तुमच्या मानसिक शांततेला भंग करू शकते. त्यामुळे तुम्हाला थकवा थोडासा जाणवेल. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैली शिस्ती आणणं खूप गरजेचं आहे. सकाळी लवकर उठून प्राणायाम, हलका व्यायाम करणे तुमच्यासाठी रामबाण ठरेलच. शरीरासोबत मनाचे आरोग्य जपल्यास तुम्ही या आठवड्यातील संधीचा पूर्ण लाभही घेऊ शकाल. त्याचप्रमाणे कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचा भाग्योदय करण्यासाठी आणि सप्ताहातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी उपाय सुचवले आहेत. हनुमान जयंतीचा हा पावन मुहूर्त असल्याने हनुमंताची पूजा करणे तुमच्यासाठी सर्व संकटावर मात करण्यासारखं ठरेल. मंगळ तुमच्या दुसऱ्या भावात धन व वाणी असल्यामुळे कुटुंबात वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. अशा वेळी संयम राखणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. तुमच्या कामात स्पष्टता ठेवा आणि कोणाशी बोलताना मनात कपट न ठेवता प्रामाणिक राहा. हा पिंक मून तुमच्या आयुष्यातील सुख समृद्धी घेऊन येणारच आहे. फक्त तुम्हाला तुमच्या कष्टावर आणि ईश्वरी शक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. तर अशा प्रकारे कुंभ राशीच्या जातकांनो, हनुमान जयंती पिंक मूनचा हा दुर्मिळ योग तुमच्या आयुष्यात सुखाचे नवे दार उघडेलच. त्यामुळे ह्या पावन मुहूर्तावर हनुमंताचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक नक्की करा. तुमच्या मनातील सर्व संकटे दूर व्हावीत, बजरंगबलीची कृपा तुमच्यावर कायम राहावी यासाठी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय बजरंगबली, ओम हनुमंते नमः लिहायला विसरू नका. नशिबाची साथ आगामी काळातील ग्रहाच्या प्रत्येक बदलीची अचूक माहिती सर्वात आधी तुम्हाला जर मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भाग्योदयाची कोणती संधी तुमच्याकडून हुक होणार नाही.